जायचंच असेल तर छत्री फित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला की एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतर्वालीत येऊ नये. तुमच्या लेकराबाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे, समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राणसुद्धा टेकायला तयार आहे. पण तुमच्या लेकराबाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा त्याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागेल असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकराबाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे, जीव द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं उद्रेक असं काही आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला आमरण उपोषण होणार आहे, त्याच्यात कसलाही बदल होणार नाहीये. पुन्हा पुन्हा मला तोच धाक असतोय की माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाहीये, हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शनमध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं आहे की देशभरात असं आमरण उपोषण कधीही झालेलं नसेल. पण आता त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं आणि ते मराठा समाजाने पाळावं. उद्या जर काही सकारात्मक चर्चा झाली तुम्ही उपोषण मागे घेणार? मला चर्चा सकारात्मक पाहिजेच नाही. मागण्यांच्या